हॅलो फ्रेंड, तर सर्वात आधी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आणि सर्दीमुळे ना थोडासा घसा बसलाय, सो तुम्ही थोडंसं समजून घ्या। तर मी इथे ना तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करते, म्हणजे प्रिशाला सांभाळून मी कसं सर्व काम ॲडजस्ट करते ते तुम्हाला दाखवते। आणि दिवसभर ना हिची अशी मस्ती चालूच राहते बरं का। मग सगळ्यात आधी ना एकतर आम्हाला दोघांना सकाळी लवकर उठावं लागत नाही, कारण प्रिशाचे बाबा काही टिफिन वगैरे घेऊन जात नाही, फक्त नाश्ता करून जातात। मग त्यांना नाश्ता बनवून दिल्याच्या नंतर ना प्रिशा झोपलेली असेल तर मग मीही थोडा वेळ झोपते, किंवा मग ती झोपलेली नसेल तर मग उठून मी सर्व कामं उरकून घेते। तर हे रोजचे माझं की सर्वात अगोदर ना मी छान असं बेड वगैरे आवरून घेते, कारण की ना म्हणजे बऱ्याच वेळ आम्ही दोघी जणी जास्त बेडवरतीच असतो, म्हणजे थोडाच वेळ गॅलरीमध्ये बसतो, त्यानंतर पूर्ण टाइम आम्ही बेडवरती असतो। आणि तसंही प्रिशू म्हणजे कसं बेडवरती म्हणजे तिला मी भरवते किंवा खायला वगैरे कशाला बसते तर म्हणजे बरंचसं खाली सांडलं जातं, त्यासाठी ना मग सकाळीच एकदा छान असं बेड मी साफ करून घेते, म्हणजे दिवसभर कसं टेन्शन नाही राहत काय। आणि ती तिथे खेळली तरी म्हणजे काय वाटत नाही, म्हणजे काय उचलून वगैरे खाण्याची अशी शक्यता नसते। त्यानंतर ना मग आता ही दिवसभर ना म्हणजे मी असं काम एका जागेवर जर बसून काम करत असेल ना तर ती छान माझ्या अवतीभोवतीच फिरत असते। नाहीतर मग भांडी वगैरे घासत असेल किंवा जेवण वगैरे बनवत असेल ना त्यावेळेला फक्त ती थोडासा त्रास देते। त्यानंतर ना मग आता बेड लावून झाला होता, मग सर्वात आधी मी झाडू मारून घेत असते, कारण माझे सासरे नेहमी सांगतात की दिवसभर घरामध्ये झाडून म्हणजे नाही घेतलं तरी चालेल, पण सकाळी उठल्या उठल्या ना घरामध्ये पहिले झाडू मारून घ्यायचा। तर म्हणजे ती सवय लागली आहे मला पण। ते मी झाडू मारत होते तर किचनवरती ना म्हणजे नाश्त्याचा थोडाफार पसारा म्हणजे राहिलेला होता, तो मग सोबतच मी उरकून घेते। कारण काय होतं म्हणजे कसं झाडू वगैरे मारून झाल्यावर तिला आधी पुसून घेतलं म्हणजे सगळं क्लीन दिसलं पाहिजे ना, त्याच्यासाठी कसं जसं हाताला येईल तसा पसारा उचलून घेते। त्यानंतर ना इथे मी झाडू मारत असताना म्हणजे जरी मी ती सुपली नाही घेतली ना तरी पण प्रिशूला सुपली हातामध्ये पाहिजेच असते। झाडू मी हातात घेतला की तिला कळतंच की मम्मा आता सुपली घेणार आहे, नाही घेतलं तरी ती मागून घेते माझ्याकडनं। आणि तिला मी म्हणजे सांगते तोंडात नाही घालायची, तर ती असं तोंडात वगैरे नाही घालत, आणि ती हातात घेते म्हणून ना मी सुपली रोज म्हणजे झाडू मारून झाल्याच्या नंतर धुवून ठेवते, म्हणजे त्याच्यावरती काही कचरा वगैरे नसतो। तर इथे ना माझं झाडू वगैरे मारणं चाललं होतं आणि सोबतच मी किचनवरचा थोडाफार पसाराही उरकत होते, म्हणजे भांडे वगैरे घासायचे बाकी होते माझे, तर ते मी बेसिंगमध्ये टाकून ठेवलं, म्हणजे कसं किचन क्लीन होईल। आणि दुधाचं टोप वगैरे बाहेर होतं ते सर्व मी व्यवस्थित पसारा जागेवरती लावून दिला। आणि त्यानंतर ना तिला मी बोलली, प्रिशाला मी बोलली ना की बाबू ते छिये ते घाण आहे, तर तिला ना समजतं। आणि बऱ्यापैकी ना ती ते किचनच्या खाली असे डब्बेत ना, तर बऱ्यापैकी म्हणजे ती तिचा टाइम तिथे स्पेंड करते, तिथे खेळत असते। आता ही भांडे मला ना सकाळचं लावायला खूप कंटाळा येतो, कारण सकाळी म्हणजे मी काय करते रात्रीच भांडे लावून ठेवते, पण कधी कधी काय होतं प्रिशा झोपलेली असते किंवा मग तिचे बाबा झोपलेले असतात, तर मग ते भांड्यांचा आवाज होतो जास्त, मग त्यामुळे मग मी ते सकाळी लावते। सो इथे मी सकाळी भांडे वगैरे लावून घेतले आणि मला भांडे घासायचे होते। प्रिशाचं छान इथं बाल्कनीमध्ये खेळणं चालू होतं, त्यानंतर ना मी इथे भांडी घासायला घेतले होते। आणि इथे ना इकडे वरती उरकायचं माझं काही लक्षच गेलं नाही, आणि प्रिशाने येऊन ना पाईप काढला आणि सगळं असं पाणी खाली झालं। मग मला सगळं पहिलं उरकावं लागलं, आणि मग त्याच्यानंतर मग मी भांडी घासायला घेतले। तर म्हणजे ना दिवसभर एक उठाने चालूच असतात, म्हणजे कुठं एक काम उरकत नाही तर दुसरं काम लगेच उभं असतं। आणि म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आता काही दोघीच आहे तर काही काम बिम काय नसेल, मस्त असं खायचं प्यायचं झोपायचं, पण असं अजिबात नाहीये। म्हणजे 1 तासाच्या कामाला मला इथं 2 तास लागतात, आणि त्यामध्ये हे असे म्हणजे कुटाने असतातच असतात। त्यानंतर ना मग मी इथे भांडी वगैरे घासून घेतले, आणि इथे ना माझं किचन थोडासा म्हणजे किचनचा ओटा ना थोडासा लहान आहे, जास्त मोठाही नाही, म्हणजे गॅसची शेगडी वगैरे बसली ना तर जास्त काही जागा राहत नाही तिथे। त्यासाठी ना माझ्या सासूबाईंनी म्हणजे बेसिनच्या वरती जी जाळी दिसते ना तुम्हाला, ती भांड्यांची जाळी आहे, तिथे ऑलरेडी पहिले कोणीतरी म्हणजे जे राहत होते त्यांनी असं खिळे वगैरे ठोकलेले होते। सो माझ्या सासूबाईंनी तिथे ना ती जाळी बांधली, जेणेकरून म्हणजे भांडी घासले ना जाळी खाली ठेवायला एकतर जागा नाहीये, म्हणजे कसं वरच्यावर जाळी राहते, आणि भांडी वगैरे घासून झाले की म्हणजे तिथेच वरती लगेच ठेवायला होतात, म्हणजे पाणी वगैरे गळायचंही टेन्शन नाही आणि जागेचाही प्रॉब्लेम नाही, म्हणजे ते खूप छान झाले। त्याच्यानंतर मी इथे भांडी वगैरे माझे घासून झाले। त्यानंतर ना त्रिशूला आता तहान लागली, पाणी वगैरे प्यायचं असेल ना, तिला मी ग्लासमध्ये पाणी दिलं ना भरून, तर तिचे ती स्वतःहून म्हणजे पाणी पिते, तिला खूप छान सवय लागली। तर इथे माझं हे काम बाकी होतं, आणि आमच्या दोघींची अजून आंघोळी बाकी होती। तर मी काय करते पूर्ण काम उरकून घेते आणि त्यानंतर आंघोळ करते आणि मग जेवण करते, कारण ना म्हणजे तुम्हाला आता बघायला भेटेलच त्रिशा काय करते काम उरकपर्यंत ना म्हणजे लादी वगैरे पुसायचं ती पूर्ण भिजून जाते, त्याच्यामुळे मग काय करतो दोघी जणी नंतर आंघोळ करतो आणि अगोदर म्हणजे सगळं मी माझं काम उरकून घेते।
इथं माझे भांडे वगैरे सर्व घासून झालेले. आता त्यानंतर ते लादीवरती तिने ते पाणी वगैरे सांडवलं ते तर मी पुसूनच घेतलेलं, पण म्हटलं लादी पण पुसून घ्यावा. आणि जोपर्यंत ना म्हणजे खरंच लादी वगैरे पुसून किचन वगैरे क्लीन करत नाही ना तोपर्यंत मला घर साफ झाल्यासारखं वाटतच नाही. आणि मी ना म्हणजे असं साफसफाई, आता भले मी म्हणजे लांब राहते त्याच्यामुळे आमच्याकडे कोणी येत नाही जास्त, तरी मी ना म्हणजे असा विचार करत असते की घर साफ म्हणजे लादी वगैरे पुसताना की लवकर कामं उरकून घ्या. जर अचानक कोणी घरी आलं तर म्हणजे त्याला कसं फ्रेश वाटलं पाहिजे, म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे घरात येऊन की बाबा किती पसार आहे. म्हणजे हा विचार करून मी सगळी कामं उरकून घेते. त्यानंतर प्रिशाचं इथे लादी पुसतपर्यंत ती छान खेळते, म्हणजे असं माझ्या मागे मागे फिरत असते. म्हणजे पाणी पडलेलं असतं खाली, पण पाय सटकून याची मी पूर्ण काळजी घेते, म्हणजे जास्त पाणी काही लादीवरती टाकत नाही. आणि त्याच्यासाठी मी मॉपने लादी पुसून घेते. त्यानंतर ना इथे ते मॉपचं भांड्यानं कधी कधी तिला त्या मॉपच्या भांड्यामध्येच बसायचं असतं आणि बसते, पण त्याच्यासाठी मी तिला लवकर आंघोळ घालत नाही, मग उशिरा आंघोळ घालते. आणि जे हा मॉप आहे ना म्हणजे आपण त्या पाण्यामध्ये कसं पाण्यात पिळताना त्याचा आवाज येतो ना खालीवर करताना, तर तिला असं वाटतं की ना कोणतं तरी इथे म्युझिक चालू आहे किंवा काहीतरी चालू आहे, तर ती काय करते त्या ठेक्यावरती ना म्हणजे असं नाचायला बघतं. म्हणजे रोजच ते वाजलं ना की तिला कळतं की म्हणजे काहीतरी असं ठेका म्हणजे धरून ना नाचायला लागते, खूप छान वाटतं. त्याच्यानंतर इथे माझं लादी पुसणं चाललेलं आणि आजूबाजूला ना बिल्डिंगचे कामं चालू आहेत, त्यामुळे काय होतं खूप सारी ना धूळ घरामध्ये येते. त्याच्यामुळे मग सर्वात आधी मी लादी पुसून घेते, कारण प्रिशा म्हणजे सारखं तिथं खेळत असते ना दिवसभर, आणि सकाळी सकाळी कसं ते धुळीमुळे ना पाय वगैरे उठले जातात किंवा मग नाश्ता वगैरे करताना ती तिथेच खाली पडतं. लहान मुलाचं माहिती आहे ना खाली पडलेलं असतं तेच उचलून खाते ती, त्याच्यामुळे मग लादी वगैरे स्वच्छ पुसून घेते. आणि हे तिचं रोजचंच झालंय. काय तर ना म्हणजे तिला कितीही बाहेर मोबाईल बघायला द्या किंवा मग खेळणे द्या, तिला म्हणजे ती अजिबात बाहेर थांबत नाही. कपडे धुताना ना तिला पाण्यामध्येच भिजायचं असतं आणि ती पाण्यामध्ये ना कपडे माझे पूर्ण होईपर्यंत पूर्ण भिजलेली असते. त्यामुळे ना मी तिला लवकर आंघोळ घालत नाही. आणि असं बोलतात ना म्हणजे ज्याच्या पाठी कोण नसतं त्याच्या पाठी देव असतो, तसंच सेम माझ्यासोबत काहीतरी आहे. कारण प्रिशा ना एवढे थंडीचे दिवस आहेत म्हणजे असं एवढे पूर्ण भिजते, पण आतापर्यंत ना तिला कधीही म्हणजे सर्दी झाली नाही, खोकला झाला नाही किंवा ताप झाला नाही आणि होऊ नये अशी म्हणजे देवाला प्रार्थना. त्याच्यानंतर ना मग अशी याची ना छान अशी मस्ती चालू असते. म्हणजे ना काम करता करता माझं कसं काम होऊन जातं किंवा कसा दिवस निघून जातो ना ते मला आता कळतच नाही. कारण म्हणजे पूर्ण दिवसाचं माझं शेड्यूलला सगळं बिझी असतं. म्हणजे ती झोपेल तेव्हाच मला झोप किंवा ती उठेल, म्हणजे तिचं जे शेड्यूल आहे तसंच सेम मला माझं शेड्यूल ठेवायला लागतंय. एवढे छान नखरे करते ना मग म्हणजे जे काय केलेलं असतं ते सगळं विसरून जातं. त्यानंतर जस्ट आंघोळ वगैरे केली आणि असं तिचं छान उरकलं होतं. आत्ताच कुठं काम झालेलं तर बघा मग लगेच दुसरं काम तिने वाढूनच ठेवलेलं. बिस्किट खायला दिलेलं, त्याचं अख्खं म्हणजे चॉकलेट येत ना सगळं खाली पाडलेलं, ते परत मी पुसून घेतलं. त्यानंतर ना आम्ही दोघी जणी इथे नाश्ता करायला बसलेलो गॅलरीमध्ये. अजून कपडेही सुकत घालायचे होते, पण गॅलरीमध्ये बसायचं होतं त्याच्यामुळे मग कपडे मी नंतर सुकत घालणार होते. आणि प्रिशा खेळते ना गॅलरीमध्ये तर कपड्यांचं पाणी खाली पडतं, मग पाय वगैरे घसरून पडायची भीती वाटते, त्याच्यामुळे मग मी कपडे उशिराच सुकायला टाकते. कॅमेरा चालू असला की तिला वाटतं की तिच्या आजोबांचा किंवा बाबाचा फोन आलाय, मग ती त्यांना असं म्हणजे बोलवत असते की य करून. तर इथे ना म्हणजे सकाळी तिच्या बाबांना नाश्ता बनवलेला, त्यासोबतच ना एक्स्ट्रा मलाही बनवून ठेवलेला, मग तेच आम्ही दोघी जणी खात होतो. आणि प्रिशानं म्हणजे माझ्या हाताने किंवा असं दुसरं कोणाच्या हाताने खाण्यापेक्षा ना ती स्वतःच्या हाताने खाणं जास्त प्रेफर करते. आणि ही खरंच खूप छान सवय. म्हणजे तिला मी काम करत असताना एका वाटीमध्ये कुरमुरे देते ना तर ती काय करते ते वाटीतले कुरमुरे खाली सांडवते, पण एक 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 वेचून ना छान खाते. किंवा बिस्किट वगैरे भात जरी दिला ना तरी म्हणजे ती इकडे तिकडे खूप करते, पण म्हणजे खाते स्वतःच्या हाताने, आणि ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे भलेही जाऊ दे ते थोडंसं काम एक्स्ट्रा करायला लागलं तरी चालेल, पण स्वतःच्या हाताने खाते ही खूप छान गोष्ट आहे. इथे मी कपडे घड्या घालत होते कपड्यांच्या, तर तिचं चाललेलं इथून कपडे घेत होते आणि पाठीमागे ना हॉलमध्ये जाऊन टाकत होते आणि घेतलं ना तर ती देत पण नव्हती. इथे मी माझं कपडे वगैरे घड्या घालून ना मी पूर्ण कपड्यांच्या घड्या वगैरे घालून साईडला ठेवला. आणि असं काही खाली बसून काम करत असेल ना त्यावेळेस ती छान माझ्या असं ना अवतीभोवतीच खेळत असते, म्हणजे दुसरं कुठं जात नाही किंवा रडतही नाही. पण ज्यावेळेस उभं राहून काम असतं ना म्हणजे भांडी घासायला किंवा जेवण बनवायला त्यावेळेस ती थोडीशी किरकिर करते. आणि कपड्यांच्या घड्या घातलेल्या हे बघा तिनं असं सगळं टाकून दिलेलं आणि हिच्यासोबत माझा असाच पूर्ण दिवस संपतो. असंच माझं बिझी शेड्यूल असतं. तर हा माझा पहिला मॉर्निंगचा रुटीन ब्लॉग होता. जो तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर मला नक्की सांगा. आणि माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला बाय बाय.